आईचा फोन. आईचा फोन कधीच त्रास नसतो. तो तिच्या प्रेमाचा आवाज असतो. ज्या आईचा फोन आपण नंतर बोलतो, आई नंतर बोलतो म्हणून कट करतो ना, उद्या तिचा तोच आवाज नाही ऐकण्यासाठी मन आतुर होऊ शकतं. आणि म्हणूनच आईचा फोन उचलायला कधीही उशीर करू नका. एक मुलगा नोकरी करत होता शहरात. कामाचा व्याप, धावपळ, जबाबदाऱ्या, त्यामुळे आईशी बोलायला त्याला फारसा वेळच मिळत नसे. आई मात्र रोज सकाळी फोन करायची. "बाळा जेवलास का?" मुलगा घाईघाईने म्हणायचा, "हो आई, जेवलो. आता काम आहे हा, नंतर बोलतो." आई हसून फोन ठेवून द्यायची. बोलणार काय? तिच्यासाठी त्या 2 शब्दातच मुलगा सुखरूप आहे ना याची खात्री व्हायची. एक दिवस आईचा फोन आलाच नाही. मुलांनी विचार केला, आज कदाचित आई कामात असेल, दुसऱ्या दिवशीही फोन नाही, तिसऱ्या दिवशीही फोन नाही. त्याने स्वतः आईला फोन केला आणि म्हणाला, "आई, एवढे फोन केले, उचलला नाहीस?" मुलगा म्हणाला, "आई, 2 दिवसापासून मी फोन करतोय, का नाही? आणि तू पण मला फोन केला नाहीस." तेव्हा आई शांतपणाने म्हणाली, "अरे बाळा, रोज फोन करून तुला त्रास नको म्हणून नाही केला." मुलगा काही क्षण गप्प राहिला, मग हळूच आवाजात म्हणाला, "आई, तुझा फोन मला त्रास देत नाही ग. तुझा आवाज ऐकणं हीच तर माझी सगळ्यात मोठी शांतता आहे." आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "मग कधी कधी स्वतःहून आईला फोन करत जा रे. कारण आईला तुझ्याकडून फार काही नकोय. फक्त 2 मिनिटं बोललास ना तरी तिचं मन भरून येतं." आणि त्या दिवसापासून तो मुलगा खूप चांगला होता. त्या मुलाने एक नियम केला, काम कितीही असलं दिवसातून काही मिनिटं आईसाठी नक्कीच काढायची. कारण जगात तुम्ही कितीही मोठा झालात, कितीही पैसे कमवले, कितीही नाती जोडली, कितीही गाड्या घोड्या घेतल्या, तरी आईच्या आवाजासारखी आपली काळजी घेणारी हाक पुन्हा कुठेच मिळत नाही. आईचा फोन आला की नंतर बोलतो, नंतर बोलतो, नंतर बोलतो म्हणण्याआधी एकदा विचार करा. कदाचित त्या फोनच्या दुसऱ्या टोकाला तुमच्याशी बोलण्यासाठी नाही, तर तुमचा आवाज ऐकून स्वतःला धीर देण्यासाठी आई वाट पाहत असते. आई आहे तोपर्यंत तिचा फोन उचला. कारण काही आवाज आयुष्यात पुन्हा ऐकायला मिळत नाही. बरोबर? व्हिडिओ आवडला असेल तर भरभरून कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत.